अथर्व दौलत कारखान्यात कामगार व्यवस्थापन वाद, वाढीव पगारावरून करार पुन्हा फिसकटला. कोल्हापूर जिल्ह्यातील अथर्व दौलत कारखान्यात गेल्या काही दिवसांपासून कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात पगारवाढ व इतर मागण्यांवरून संघर्ष सुरू होता. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आमदार शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी झाली होती. त्यावेळी व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्या मान्य करत करार पूर्ण झाल्यानंतर पगारवाढ देण्याचे ठरवले होते. मात्र विश्वासाच्या भूमिकेतून चेअरमन मानसिंगराव खोराटे यांनी आधीच वाढीव पगार, महागाई भत्ता व हुद्देवारी लागू केली. तरीही करार लांबत गेल्याने बँकेने अर्थपुरवठा थांबवला व पगार थकले. नंतर कामगारांनी आंदोलन व उपोषण सुरू केले. कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीने पुन्हा चर्चा झाली. दरम्यान चेअरमन खोराटे यांनी बँकेकडे विनंती करून निधी उपलब्ध करून घेतला असून करार मान्य केलेल्या कामगारांना वाढीव पगारानुसार तर इतरांना जुन्या पद्धतीने पुढील 2 दिवसांत पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात बोलताना कारखाना प्रशासक गणेश पाठक काय म्हणतात ते पाहू. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड. नमस्कार, मी गणेश फाटक, अथर्व दौलत सहकारी साखर कारखाना याचा प्रशासकीय अधिकारी. आज सर्वांच्या समोर तातडीने यायचं कारण म्हणजे काही दिवसापासून चाललेला अथर्व दौलत कामगार आणि प्रशासन याच्यामधील वाद. या वादावर तोडगा काढण्यासाठी माननीय कामगार आयुक्त कोल्हापूर यांनी आपल्या दालनामध्ये बैठका बोलवल्या. जवळजवळ 3 बैठका झाल्या आणि पहिल्या 16 तारखेची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये दोन्ही उभय पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि माननीय आमदार शिवाजीराव पाटील भाऊ यांच्या घरी ठरलेला मसुदा आणि जो करार ठरला होता आणि जो पहिल्यांदा कामगारांना मान्य होता त्याच मसुद्यावरती, त्याच करारावरती ह्या बैठका घेण्यात आल्या. आणि ह्या बैठकीमध्ये हा करार पूर्ण करून घेऊन दोन्ही उभय पक्षामधला वाद मिटवायचं ठरलं होतं. 16 तारखेची बैठक ही काही अंशी यशस्वीरित्या पार पडल्यामुळे माननीय चेअरमन खोराटे साहेब यांनी बँकेला विनंती केली की आमच्यामध्ये दोन्ही उभय पक्षामध्ये ठरल्याप्रमाणे जो करार ठरला होता तो करार होतोय, त्यामुळे तुम्ही अर्थसहाय्य करा, मला कामगारांचा पगार करायचा आहे. बँकेनेही समझोता करार होतोय, औद्योगिक शांतता निर्माण होते म्हणून एक प्रयत्न म्हणून त्यांनीही आम्हाला अर्थसहाय्य केलं. आणि हा करार पूर्ण व्हायच्या अगोदर माननीय चेअरमन खोराटे साहेबांनी 24 तासाच्या आत ठरलेल्या वाढीवप्रमाणेच पगार केला. मात्र ह्या मसुद्याला, ह्या कराराला अंतिम स्वरूप पुढच्या बैठकीत येणं अपेक्षित होतं. मात्र कामगारांच्याकडून काही वाढीव मागण्या आल्या आणि काही कायदेशीर बाबीवरती हा करार होऊ शकला नाही आणि त्यामुळे पुढील अर्थसहाय्य बँकेकडून होऊ शकला नसल्यामुळे आजपर्यंतचा पगार आम्हाला देता आला नाही. मात्र ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी एक चांगल्या भावनेतून कामगारांना कुठंतरी सहकार्य व्हावं, कामगारांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांचा थांबवता येणार नाही, यासाठी माननीय चेअरमन खोराटे साहेब यांनी पुन्हा आता एकदा बँकेला विनंती केली की मला कामगारांचा पगार काही परिस्थितीत करायचा आहे, त्यासाठी तुम्ही अर्थसहाय्य करा. त्यांच्या ह्या विनंतीला मान्यता देऊन आत्ता बँकेनं कर्ज पुरवठा करण्याचा शब्द दिलेला आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसात आम्ही कामगारांचा पगार करणार आहोत. मात्र ज्या कामगारांना हा मसुदा मान्य आहे, ज्यांनी आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांच्या घरामध्ये ठरलेल्या करारावरती सह्या केलेल्या आहेत, त्यांनाच वाढीव पगार मिळणार आहे. आणि ज्या कामगारांना हा मसुदा मान्य नाही, ज्यांनी ह्या करारावर सह्या केल्या नाहीत, त्यांनाचा जो इथून पुढचा जो पगार होणार आहे तो जुन्या पद्धतीनंच होणार आहे. आणि त्यांना जो मागे वाढीव पगार दिला होता, जो ॲडव्हान्स रूपी वाढीव पगार दिला होता, त्याची कपात येत्या ह्या पगारामध्ये होणार आहे, ह्याची नोंद सर्व कामगार बंधूंनी घ्यावी. धन्यवाद.